मित्रांनो, आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत। ही तुमच्या प्रेमाची देणगी आहे। तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला नवीन व्हिडिओ करण्याची ऊर्जा मिळते। अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, रोजचं पुणे म्हणजे ट्रॅफिक, हॉर्न आणि कोंडी। पण आता शहरात मोठा बदल होणार आहे। 500 जंक्शनवर AI संचलित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम बसवली जाणार आहे। दररोज लाखो लोक सिग्नलवर अडकतात, वेळ वाया जातो, इंधन जळतं, प्रदूषण वाढतं। पण ही समस्या कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे। सुमारे 1100 कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून पुढील 3 महिन्यांमध्ये संपूर्ण पुण्यामध्ये हा जो प्रकल्प आहे तो राबवण्यात येणार आहे। या स्मार्ट सिस्टममध्ये खास कॅमेरे व सेन्सर्स असतील। ते वाहतुकीचा प्रवाह मोजतील आणि जो AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, ते या डेटाचं विश्लेषण करेल आणि मग सिग्नलचा वेळ आपोआप बदलले जातील। उदाहरणार्थ, एका बाजूला गाड्यांची लांबच लांब रांग असेल तर हिरवा दिवा जो आहे, हिरवं सिग्नल आहे, त्या बाजूने जास्त वेळ ऑन राहणार आहे। जगातील अनेक प्रगत शहरांमध्ये ITMS म्हणजेच स्मार्ट ट्रॅफिक प्रणाली यशस्वी ठरली आहे। सिंगापूरमध्ये या प्रणालीमुळे पीक आवरमध्ये जवळपास 30% वाहतूक कोंडी कमी झाली आहे। लंडन, न्यूयॉर्क यासारख्या शहरांमध्ये वाहनाच्या वेगानुसार सिग्नल आपोआप बदलले जातात, ज्यामुळे काय होतं की नागरिकांचा जो प्रवासाचा वेळ आहे तो खूप कमी होतो। दुबईत तर या प्रणालीमुळे ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका यांना लगेच ग्रीन कॉरिडॉर मिळतो। म्हणूनच पुण्यातही व्यवस्था सुरू झाल्यावर वाहतुकीच्या समस्यावर नक्कीच प्रभाव पडणार आहे। यामुळे मोठे फायदे होणार आहेत। तर जो प्रवासी आहेत त्यांचा वेळ वाचणार आहे, इंधन बचत होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे। अपघाताचं प्रमाणही यामुळे कमी होऊ शकतं। पण या सगळ्या गोष्टी तर ह्या पॉझिटिव्ह बाबी, पण निगेटिव्ह गोष्टी पण काही आहेत। तर आव्हाने काय असणार आहेत, तर खर्च खूप मोठा आहे। 1100 कोटी रुपयाचा खर्च लागणार आहे। तांत्रिक देखभाल सुद्धा जो मेंटेनन्स आहे तो पण करावा लागणार आहे आणि जो डेटा याच्यामध्ये स्टोअर केला जाऊ शकतो तो सुरक्षितपणे राहणं हे पण एक सरकारसमोर चॅलेंज असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या चौकांवरती ही प्रणाली लागू होणार आहे आणि पुढे हळूहळू संपूर्ण शहर या प्रणालीमध्ये कव्हर केलं जाईल। आणि हो, नागरिकांनी नियम पाळले तरच ही योजना यशस्वी होणार आहे। तर पहिल्या टप्प्यात जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज या 2 रोडवरती ही प्रणाली लागू करण्याचा सरकार विचार करत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचलित ही ट्रॅफिक सिस्टम पुण्याच्या प्रवासात नवा टप्पा ठरणार आहे। तुमच्या मते हा प्रकल्प कितपत यशस्वी होईल? कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला तर विसरूच नका। धन्यवाद।